जिल्ह्यातील शिरूर शहरात आज सोमवारी 25 मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत धडक अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली। मात्र कारवाई दरम्यान अनेक गोरगरीब आणि लहान व्यावसायिकांचं नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईला तीव्र विरोध केला, ज्यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या मोहिमेबाबत स्पष्टीकरण देताना नगर रचनाकार पंकज काकड यांनी सांगितलं की ही कारवाई प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असून नागरिकांना पूर्वकल्पना देण्यासाठी 2 दिवस आधीच संपूर्ण शहरात रिक्षाद्वारे अनाउन्समेंट करण्यात आली होती। या संपूर्ण कारवाईची सद्यस्थिती आणि स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूया। डॉक्टर मॅडम, काय सांगाल या कारवाई संदर्भामध्ये? आजची ही जी अतिक्रमण उठवण्याची नगरपालिकेच्या माध्यमातून जी कारवाई झालेली आहे त्याचं एक पूर्णपणे मनापासूनच स्वागत करतोय आम्ही। कारण खूप दिवसाची एक ती काळाची गरज बनली होती, कारण खूप लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता आणि याचा विचार करून नगरपालिकेने जे अतिक्रमण हटवण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खरंच स्वागतार्ह आहे। पण या पाठीमागे एक अशी खंत मी या ठिकाणी व्यक्त करते की ही जी अतिक्रमणाची कार्यवाही आहे ही अशीच कायमस्वरूपी ठेवावी। कारण कार्यवाही होते 2 दिवस, जसं काही नाही झालं असं होतं, परत 2 दिवसानंतर जैसे ते परत पूर्वस्थिती तयार होते। त्यामुळं नगरपालिकेला तुमच्या माध्यमातून एक अशी विनंती आहे की वारंवार त्या ह्याच्यावर लक्ष ठेवावं, अतिक्रमणावर लक्ष ठेवावं आणि जिथे जिथे अतिक्रमण तुम्हाला दिसत आहे तिथं लगेच कार्यवाही करावी। पण या कार्यवाहीमध्ये गरिबांचंही तुम्ही नुकसान करू नका, त्यांना पर्यायी व्यवस्था करा, कुठेतरी त्यांना पर्यायी जागा द्या। रोजीरोटीचा व्यवसाय असतो त्या निमित्ताने त्यांच्यावर, तर त्यांना पर्यायी जागा देऊन तुम्ही अतिक्रमणावर कार्यवाही करावी अशी नम्र विनंती आहे नगरपालिकेला। धन्यवाद। तारवाक्का, काय सांगाल कारवाई संदर्भात? नगरपालिकेने अतिक्रमण हटवली ते मान्य, पण वेळोवेळी त्यांनी काढू नाही काढलं तेवढ्या पुरतं तर रोजीरोटी गरिबांसाठी बी त्यांनी दक्षता घ्यावी। माझं एवढं म्हणणं आहे की गरिबांचं तुम्ही झोपड्या काढिता, गरिबांचं तुम्ही अतिक्रमण काढिता, तर गरिबांचं तुम्ही हे काढण्यापेक्षा तुम्ही ज्यांनी अतिक्रमण काढलेली घरं झालेली तुम्ही ते घरं का नाही काढत? तुम्ही ज्यांच्या रोडवर कपडे आहेत, ज्यांच्या दुकानाच्या मोर ते फ्लक लावलेले ते फ्लक का नाही काढत? तुम्ही गरिबाला तुम्ही न्याय द्यावा, कुठंतरी त्यांना जागा द्यावा, हेच माझं म्हणणं आहे नगरपालिकाला। आता तुम्ही एक दिवस काढताना दुसऱ्या दिवशी परत जागा होता हे होणार काम नाही, त्यांना जागा द्यावा। धन्यवाद। बोर्ड काय सांगाल अतिक्रमणाची कारवाई संदर्भात? नाही, अतिक्रमणाची कारवाई काढली ती योग्य आहे, कारण याच्यामुळं अपघात कमी होतील। पण एक आहे की ज्यावेळेस तुम्ही अतिक्रमण काढता आणि गोरगरिबांची जी समस्या आहे ती खूप महत्त्वाची आहे। अतिक्रमण काढलं हे आहे, पण तुम्ही जे रोजीरोटी ज्यांचं घर चालतं त्या व्यवसायावर तुम्ही त्यांची पहिली सोय पण केली पाहिजे। अतिक्रमण काढलं हे शहराच्या फायद्याचंच आहे, कारण रस्त्यावरचं अतिक्रमण हे धोकादायकच असतं। कारण आत्तापर्यंत आपण बघितले किती नगर आतल्या रोडला या बाजारपेठेत किती ॲक्सिडेंट झालेले आहेत, महिला किती पडलेल्या आहेत। हे काढले त्याचं आम्ही स्वागत करतो नगरपालिकेकडनं, पण आम्हाला एक खंत आहे, खूप वाईट वाटतं की बाबा गरिबांवर जो अन्याय होतो, गरिबांचे ह्याच्यात नुकसान नको व्हायला, पर्याय मार्ग नगरपालिकेने त्वरित त्यांना दिला पाहिजे की जेणेकरून त्यांची रोजीरोटी जे गेली, त्यांचं जो उदरनिर्वाह आहे कुटुंबाचा तो थांबला। आता लोक म्हणतात की फक्त पुणे नगरला रोडलाच नको तर आतमध्ये शहरामध्ये पण बरंच अतिक्रमण झालेलं आहे, त्या संदर्भात कोण काही बोलत नाही का? जे आता गोरगरिबांवर तुम्ही ज्याप्रमाणे हातोडा उठवलेला आहे त्याच प्रमाणात त्याच टेम्पोनी आहे ना बाजारामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे, व्यापारी लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते काढलं पाहिजे आणि कायम स्वरूपी त्याचा फायदा पण होणार आहे, कारण लोकांच्या गाडी जातीने व्यवसाय पण वाढतील, त्यांचे व्यवसाय वाढेलच। मेन म्हणजे पार्किंगलाही आणि लोकांना यायला जायला प्रॉब्लेम होतो। पार्किंग तर होईलच होईल, पण यायला जायलाही प्रॉब्लेम होतो, त्यामुळं नगरपालिकेने त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे। मी दादा लोखंडे। आज नगरपालिकेने अतिक्रम काढले, तर हे अतिक्रम फक्त रस्त्यात गोरगरिबांचं नको तर सगळ्या अख्ख्या शहरातलं काढलं पाहिजे। कारण काय होतं, गोरगरीब प्रत्येक वेळेस रस्त्याचं दिसतं, त्यांना आतल्या बाजारपेठेला दिसत नाही, काही दिसत नाही, त्याच्यामुळे बाजारपेठले बी काढावा, प्रत्येक ठिकाणचं अतिक्रम काढलं गेलं पाहिजे। फक्त पंपापासून तर स्टँड पर्यंतच काढावं, प्रत्येक वेळेस गोरगरिबांवरच पंप, पाबळ फाटा ते एसटी स्टँड इथपर्यंतच अतिक्रम काढलं जातं, तिथून पुढचं अतिक्रम कधी काढलं जात नाही। तर हे पण आता उद्याच्याला बघू आपण की पुढचं अतिक्रम काढतील का नाही काढतील। जर हे अतिक्रम यांनी इथपर्यंत काढलं तर उद्या आम्ही भविष्यात मोठं आंदोलन करू आम्ही।
आता हे जे आंदोलन चालले नगरपालिकेने जे कारवाई हे चालली हे लिगल नाहीये. बिगर नोटीस न देता फक्त 2 दिवस रिक्षा फिरवली आणि कोणाचेही काहीही ऐकून न घेता त्यांना वेळ सुद्धा न देता त्यांनी हे जे पाठीमागं बघताय तुम्ही हे सगळं अतिक्रमण तोडलेलं आहे. हे तुम्ही सांगा आता गोरगरिबांनी कुठं पोट पडत. आता इथून जे 5 कंदील चौक, कापड बाजार हे अतिक्रमण असून तिथं मोठ्या लोकांना ते काहीच करू शकत नाही. ते फक्त गरीब लोकांना नुकसान करू शकतात. नमस्ते, मी विशाल जोगदंड, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष. आज शिरूर प्रशासनाने जे नगरपालिकेने जे अतिक्रम कारवाई हटवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, अनेक वर्षापासून जे बलाढ्य धंद जे मोठमोठे लोक आहेत त्यांच्या डबल 5-5, 10 मजली अनलिगली बिल्डिंग शिरूर शहरामध्ये चालू आहे, त्यांच्यावर ही नगरपालिका कोणत्याही प्रकारचं कारवाई नाही घेत. का नाही घेत तर त्यांचा मलिदा यांना खायला भेटतो. या गोरगरिबांपासून काही कोणतीही गोष्ट भेटत नसल्यामुळं या गोरगरिबांच्या जिथं 10-5 रुपये रोजचे कमवतात त्यांच्यावर हे अतिक्रमण कारवाई करतात. नाही कोणत्याही प्रकारची यांना नोटीस न देता न विचारपूस करतात यांच्यावर कारवाई करतात. तर शिरूर प्रशासनाला माझी एक विनंती कळकळीची, आज जशी गोरगरीब आहेत त्यांच्यावर जशी कारवाई केली तशी तुम्ही मोठ्यांवरही कारवाई करावी. ज्यांच्या अनलिगली बिल्डिंग आहेत, अतिक्रमणामध्ये ज्यांचे मोठमोठे गाळे आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी. जर कारवाई नाही केली तर लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्ह्याच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन व नगरपालिका बंद हे आंदोलन 100% करू. काय सांगाल, आज ही कारवाई चालू आहे, 25 तारीख आहे, 25 मे, तर काय सांगायचं कार्य कुठपासून कुठपर्यंत आहे? सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाबळ फाट्यात तहसील ऑफिसच्या समोर वगैरे समजा वेदांत हॉस्पिटलपर्यंत आपण प्रयत्न आहे सर्व अतिक्रमण काढण्याचा. शिरूर नगर परिषद हद्दीमध्ये सर्व काही जे काही मोठे रस्ते आहे त्या फुटपाथ वगैरेवर समजा टपऱ्या आहे किंवा गाड्या वगैरे आहे ते सर्व आपण काढण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व शिरूरकरांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपापल्या टपऱ्या किंवा हातगाडा वगैरे सर्व काढून टाकण्यात यावा. नाही, सदर विषयामध्ये आपण 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार दिवसभर आपण ऑटो रिक्षा फिरवला होता व सर्वांना विनंती केली होती की सर्वांनी आपापले टपऱ्या व हातगाडावर काढून घेण्यात यावे, जेणेकरून जे ट्रॅफिक सध्या शिरूरमध्ये उद्भवत आहे तिथे कुठेतरी त्याचा कंट्रोल वगैरे होईल. त्यामुळे समजा नोटीस देण्याचं काम पडलं नाही, कारण की एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये सर्वांना नोटीस देऊन सर्वांना इन्फॉर्म करणं शक्य नव्हतं. काही अडथळे आले का? काही लोकांनी अडथळे? हा, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की ते म्हणतात की नोटीस मिळाल्याशिवाय अतिक्रमण काढणं पॉसिबल नाही आहे म्हणून. पण MMC ऍक्ट वगैरे म्हणतो आपल्याला की टेम्पररी आणि रस्त्यावरचं कोणतेही अतिक्रमण असेल तर त्याला काही पूर्वसूचना देण्याची गरज नाही आहे किंवा नोटीस देण्याची गरज नाही आहे. आपण कोणत्याही स्थळी ते अतिक्रमण वगैरे काढू शकतो. समजा कारवाईची कोणत्या आदेशानुसार झाली? ठराव झाला का? आदेश कोणता? सदर प्रकरणामध्ये 5 ते 6 महिन्यापासून भरपूर जणांचे कारवाई करण्यासाठी विनंती अर्ज वगैरे होते. त्या अनुषंगाने सदर कारवाई वगैरे करण्यात येतात. म्हणजे वर्षातून 2दा तरी अतिक्रमणची मोहीम झाल्यानंतर बऱ्याच आळा वगैरे येण्याची शक्यता राहते. म्हणजे तुमची रेग्युलर मोहीम आहे, वर्षात 2दा करतात? वर्षातून 1 किंवा 2दा आपण केलीच पाहिजे, जेणेकरून परमनंट अतिक्रमण कोणत्याही स्वरूपाचे होत नाही. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.